महागाईच्या विरोधात आज काँग्रेस सिंधुदुर्गात आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर दीपक केसरकर यांच्या विरोधात सुद्धा अशा पद्धतीचा हा मोर्चा काढण्यात आला आहे। बघितलं तर मोर्चामध्ये अशा पद्धतीचे सहभागी झाले आहेत कार्यकर्ते। माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत। मला सांगा कशासाठी मोर्चा काढण्यात आला, काय नेमकं कारण आहे? मुख्यतः प्रदेश काँग्रेसने अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। गॅस दरवाढ आहे, इंधन दरवाढ आहे, यासोबतच या ठिकाणी स्थानिक विषय जे आहेत, मग ते मायनिंग असेल किंवा चरस गांजा प्रकरण, ही या जिल्ह्यातली तरुण पिढी बर्बाद होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत। पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत आहे, परंतु महसूल प्रशासन आदरणीय कलेक्टर मॅडमनी तिथे जाऊन पाहायला ते पाहत नाही आहेत। मला वाटतं केसरकर साहेबांची आणि आदरणीय पालकमंत्र्यांची मिलीभगत आहे, यामुळे इथे या मायनिंग आणि जे चरस गांजा लागवड आहे ते मोठ्या प्रमाणात फोफावत आहे। मला सांगा काय नेमकं कारण आहे? कारण दीपक केसरकरांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आली। काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत? मागण्या सगळ्यात महत्त्वाचं, आज 20 वर्ष झाली केसरकर जे आमदार आहेत, या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान जर कोणी केलेलं असेल तर दीपक केसरकरांनी केलेलं आहे। आज वाढती महागाई, त्यानंतर वाढते पेट्रोलचे दर, वाढते डिझेलचे दर, आणि आज महिलासुद्धा इतक्या त्रस्त झालेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी 30 रुपयांनी परत गॅस दर वाढ झालेली आहे। मला वाटतं महिला आरक्षणावरती बोलण्यापेक्षा, आंदोलनं करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जी महागाई वाढती आहे ती कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे। हे फेल झालेलं सरकार आहे। शिवाय या मतदारसंघामध्ये उत्खनन, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याच्यावरती आज कोणाचा वचक राहिलेला नाही आहे। त्यामुळे केसरकरांनी याचा त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी याची जिम्मेदारी घ्यावी। बघितलं तर अशा पद्धतीचे दीपक केसरकरांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी नारे दिले जातात। त्याचबरोबर दीपक केसरकरांच्या विरोधात अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा दिल्या जातात। या ठिकाणी महागाईच्या विरोधात अशा पद्धतीचं आंदोलन काँग्रेसने केलेलं आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।